नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी जे विविध उपक्रम घेतले जात आहेत त्यामध्ये स्तर क्रमांक 24 मध्ये संख्येची स्थानिक किंमत संकल्पना वापरून विद्यार्थ्यांना 0 ते 99 पर्यंत उत्तर येणारी बिनहच्चाची बेरीज शिकवायची आहे। बऱ्याचदा काय होतं, उदाहरण सोडवताना जेव्हा विद्यार्थी गणिताची मांडणी करतात तेव्हा चुका करतात। म्हणजे उदाहरणार्थ 35 अधिक 3। आता याची मांडणी करताना मी वर्गात अनुभवले की विद्यार्थी एककाच्या घरातला अंक दशकाच्या घरात लिहितात। असा गोंधळ होऊ नये यासाठी मी एक खेळातून आनंददायी शिक्षण हा उपक्रम घेतला आहे। या खेळासाठी मी 2 सोंगट्या घेतल्या आहेत। त्यात एका सोंगटीवर 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक व 0 हे अंक घेतले आहेत। तर दुसऱ्या सोंगटीवर 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक व 0 हे अंक घेतले आहेत। चला तर मग सोंगट्यांच्या सहाय्याने विद्यार्थी कशी बेरीज करतात ते वर्गात जाऊन बघूयात। तर मित्रांनो, करायची खेळाला सुरुवात। हो मॅडम। काय आहे आपल्या खेळाचे नाव? सोंगट्या टाकूया, बेरीज करूया। व्हेरी गुड। चल बरं, आता निळकंठ सोंगट्या टाक बरं। काय संख्या आली? 3 दशक 3 एकक। व्हेरी गुड। आता याची मांडणी कशी करशील? 3 दशक आहे म्हणून दशकाच्या घरात 3 लिहिणार, 3 एकक आहे म्हणून एककाच्या घरात 3 लिहिणार। बरोबर, लिही बरं। बरोबर। परत सोंगट्या टाक। काय संख्या आली? 3 दशक 1 एकक। व्हेरी गुड। लिही बरं। कशी मांडशील? 3 दशक आहे म्हणून दशकाच्या घरात 3 लिहिणार, 1 एकक आहे म्हणून एककाच्या घरात 1 लिहिणार। व्हेरी गुड। लिही बरं। आता कर यांची बेरीज। काय उत्तर आलं? 64। किती दशक आणि किती एकक? 6 दशक 4 एकक। व्हेरी गुड। आता पूनमला दे बरं सोंगट्या। काय संख्या आली पूनम? 1 दशक 4 एकक। कशी मांडणी करशील? दशकाच्या घरात 1 लिहिणार, एककाच्या घरात 4 लिहिणार। व्हेरी गुड। परत सोंगट्या टाक बरं। काय संख्या आली? 3 दशक 2 एकक। कशी मांडणी करशील? 3 दशक आहे म्हणून दशकाच्या घरात 3 लिहिणार, 2 एकक आहे म्हणून एकाच्या घरात 2 लिहिणार। व्हेरी गुड। बरोबर। करा बरं आता यांची बेरीज। काय उत्तर आलं? 46। म्हणजे किती दशक आणि किती एकक? 4 दशक 6 एकक। व्हेरी गुड। कशी बेरीज केली तू? गोटे मोजून। व्हेरी गुड। शिक्षक बंधू भगिनींनो, अशाच प्रकारे विद्यार्थी खेळाच्या सहाय्याने बेरजेचा सराव करतात। यामुळे काय होतं, विद्यार्थी मजेने बेरजा करतात, त्यांचा सराव पण होतो व त्यांना कंटाळा पण येत नाही। विशेष म्हणजे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एककाच्या बाजूचे घर दशकाचे असते हे सरावाने कळते व त्या अंकांचे स्थान पण विद्यार्थ्यांच्या लक्षात येते व सरावामुळे अशा पद्धतीच्या चुका होत नाहीत। अशा प्रकारे खेळातून बेरीज शिकल्यास विद्यार्थ्यांचा अपेक्षित स्तर प्राप्त होण्यासाठी निश्चितच मदत होईल। धन्यवाद।